हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 18 पाहणार आहोत. या अगोदरचे उदाहरण संग्रह जर तुम्ही पाहिली नसतील तर ते तुम्ही नक्की पहा. तर उदाहरण संग्रह 18 सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन्स प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ मिळतील. तर चला मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 18ला सुरुवात करूया. दिलेल्या अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. हे गणित समजण्यासाठी मुलांनो तुम्हाला पहिल्यांदा समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. समच्छेद अपूर्णांक म्हणजे हा आपला अपूर्णांक आहे. एक्झाम्पल सांगते, 3/3 छेदस्थानी 4. तर आणखीन एक अपूर्णांक आहे 5 छेदस्थानी 8. तर समच्छेद अपूर्णांक म्हणजे हा छेद जो आहे तो समान असला पाहिजे. इथं वेगवेगळा छेद आहे, पण समच्छेद अपूर्णांक म्हणजे छेद समान असणे, म्हणजे छेदस्थानी सारखी संख्या असली की त्याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो आणि याला भिन्न छेद अपूर्णांक म्हणतो. म्हणजे याचा छेद समान नाही तर याला भिन्न छेद आणि याला समच्छेद अपूर्णांक. तर येथे आपल्याला समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितलं आहे. तर समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की हे 4 8च्या पटीतलं आहे का, तर आहे. 4 दुने 8. तर 3/3 छेदास 4 या पूर्णांकाला 2 ने गुणलं की 3 दुने 6 आणि 4 दुने 8. तर याचा आणि याचा छेद सारखा होईल. तर 6/8 व 5/8 ही समच्छेद अपूर्णांक आपल्याला मिळतील. तर मुलांनो, आपलं गणित क्रमांक 1 हे आपण सोडवलेलं आहे. आता आपण गणित क्रमांक 2 पाहूया. गणित क्रमांक 2 ही खूप सोपं उदाहरण आहे. समच्छेद करणं हे खूप अवघड अशी बाब नाही. तर मुलांनो, 5 आणि 7, 5 ही 7च्या पटीत नाही. तर आपण 5 आणि 7च्या पाड्यात पाहू शकतो की कोणती संख्या सारखी येते. तर 5च्या पाड्यात 35 आणि 7च्या पाड्यात 35 ही संख्या सारखी येते. तर ही 5च्या पाड्यात कितव्यांदा संख्या आहे? 1 2 3 4 5 6 7 7व्यांदा आहे. तर आपण 3 गुणिले 7 आणि 5 गुणिले 7 केलं तर आपल्याला मिळेल 7 त्रिक 21, 7 35. आणि 7च्या पाड्यात 35 संख्या कितव्यांदा आहे? तर 1 2 3 4 5 5व्यांदा आहे. तर 3 गुणिले 5 आणि 7 गुणिले 5 केलं तर 3 5 15 आणि 7 5 35. तर आपल्याला 21 छेदास 35 व अंशास 15 आणि छेदास 35 हे समच्छेद अपूर्णांक मिळतील. गणित क्रमांक 3 हे गणित क्रमांक 1 सारखंच आहे. तर आपल्याला इथे पाड्याची गरज लागणार नाही, कारण 5 दुने 10 ही 10च्या पटीतली संख्या आहे. तर आपल्याला फक्त पहिल्या अपूर्णांकालाच गुणावं लागेल. तर कितीने गुणावं लागेल? 2 ने. 4 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 बरोबर 4 दुने 8, 5 दुने 10. तर 8 छेदस्थानी 10 व 3 छेदस्थानी 10 हा आपल्याला समच्छेद अपूर्णांक मिळेल. गणित क्रमांक 4. आता इथे 9 ही 6च्या पटीतली संख्या नाही. तर 9 आणि 6च्या पाड्यात कोणती संख्या समान आहे ते पाहायचं आहे आपल्याला. तर 54 ही संख्या समान आहे. तर 9ला या 2 गुणिले 6 आणि 9 गुणिले 6 बरोबर 6 दुने 12, 9 54 आणि
1 गुणिले 9 आणि 6 गुणिले 9 12/54 व 9/54 ही आपल्याला समछेद संख्या अपूर्णांक मिळाला। मुलांनो, तुम्हाला जर या असे पाढे लिहत बसायची काहीच गरज नाही। तुम्ही फक्त काय करायचं आहे तर या छेदाने इकडल्या खालीवरील दोन्ही बाजूला गुणायचं आणि या छेदाने दोन्ही बाजूला गुणायचं, म्हणजे तुमचा छेद समान होतो। तुम्हाला मी न पाढे करता हे 5वं गणित करून दाखवते म्हणजे समजेल। आता आपण पाढ्यात न पाहता आपण हे असं सोडवू शकतो। 1/4 गुणिले इकडल्या छेदाने या संख्येला या अपूर्णांकाला 3×1=3 4×3=12 आणि इकडल्या छेदाने या अपूर्णांकाला 2×3 गुणिले 4×4 बरोबर 4×2=8 4×3=12। पहा, आपला छेद समान मिळाला। तर 3/12 व 8/12 हा अपूर्णांक आपल्याला समछेद मिळाला। हेही आपण तसंच करूयात। 5/6 गुणिले 5/5 बरोबर 5×5=25 5×6=30 4/5 गुणिले 6×6 बरोबर 6×24 6×5=30 तर 25 छेदस्थानी 30 व 24 छेदस्थानी 30 हा आपल्याला समछेद अपूर्णांक मिळाला। हे गणित सोडवण्याची ही खूपच सोपी ट्रिक आहे मुलांनो। तुम्ही या ट्रिकने गणित केला तर तुमचंच गणित चुकणार नाही। तर या छेदाने या अपूर्णांकाला गुणा 6×12 6×8=48 आणि 1/6 गुणिले 8 8 8×1=8 6×8=48 तर 12/48 व 8/48 हा आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळाला। हे आपलं शेवटचं गणित आहे। तर 1/6 गुणिले 9 गुणिले 9×1=9 6×9=54 तसंच दुसऱ्या अपूर्णांकास पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणा 6×24 6×9=54 तर 9×54 व 24×54 हा आपल्याला समछेद अपूर्णांक मिळाला। तर मुलांनो, कशी वाटली आपली समछेद अपूर्णांक शोधायची ट्रिक हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।